तर पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये दाखल झालेत। पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या निवडणुकीचा आढावा घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही सुरू आहेत। आता याच पक्ष कार्यालयामध्ये रुपाली ठोंबरे पाटील देखील दाखल झाल्याचे चित्र आपण बघतोय। रुपाली ठोंबरे पाटील या कार्यालयामध्ये दाखल झाल्यात। अजितदादा देखील आज पुणे दौऱ्यावर आहेत, पुण्याच्या कार्यालयामध्ये ते दाखल झालेत। आजच रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। 7 दिवसांच्या आत त्यांच्यावर पक्षाने कारवाई का करू नये शिस्तभंगाची त्यांनी सांगावं किंवा त्यांच्यावर कारवाई होईल अशी नोटीस त्यांना आज पाठवण्यात आली होती। रुपाली चाकणकरांवर त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भामध्ये ही नोटीस त्यांना पक्षाकडून पाठवण्यात आली आहे आणि त्यानंतर आता त्या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं चित्र दिसून येत आहे। या सगळ्यांमध्ये आता अजित पवारांशी ते चर्चा करतील का, नेमकं काय त्यांच्यामध्ये बोलणं होणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या दोन्हीही नेते आहेत राष्ट्रवादीच्या, रुपाली चाकणकर देखील आणि रुपाली ठोंबरे पाटील देखील, त्यामुळे त्यांच्यातला वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतो का पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या निनेत्या रुपाली ठोंबरे या नुकत्याच पक्ष कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। पक्ष कार्यालयात सकाळपासून अजित पवार जे आहेत ते बैठका घेत आहेत आणि याआधी रुपाली चाकणकर वर्सेस रुपाली ठोंबरे हा वाद अगदी शिगेला पोहोचला होता। पलटण प्रकरण असेल किंवा इतर महिलांच्या प्रकरण असतील त्यावरून रुपाली ठोंबरेने थेट रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला होता। आंदोलन गुडलक चौकात मोठं आंदोलन रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली ठोंबरे यांनी केलं होतं। खरं तर दोन्ही महिला नेत्या ज्या आहेत त्या अजित पवार पक्षाच्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत, पण वारंवार रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यात जो वाद सुरू आहे त्यानंतर आंदोलन झालं आणि त्यानंतर काल रात्री उशिरा रुपाली ठोंबरे यांना पक्षाने जे आहे ते नोटीस बजावली होती, कारणे दाखवा नोटीस होती आणि या नोटिसीनंतर आज त्या माध्यमांशी संवाद साधणार होत्या। पण तत्पूर्वी अजित पवार पुण्यात पोहोचले आणि अजित पवारांनी आज त्यांच्या भेटीसाठी आता रुपाली ठोंबरे या पक्ष कार्यालयात आलेले आहेत। अनेकदा ज्यावेळेस खरं तर त्यांच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेसही ते रुपाली ठोंबरे म्हणाल्या होत्या की गरज पडली तर मी पक्षाचा राजीनामा देईन, पण मी माझ्या कुटुंबाच्या बाजूने थांबेल। आणि त्यानंतर काल रात्री त्यांना आलेली नोटीस आणि आज त्या अजित पवारांना भेटण्यासाठी आल्यात। त्यापूर्वी माधवी खंडाळकर ज्यांनी आरोप केला होता रुपाली ठोंबरेवर की रुपाली ठोंबरेंनी मला मारहाण केली, त्या देखील अजित पवारांच्या भेटीला आलेल्या आहेत। म्हणजे आता या दोघी देखील आतमध्ये आहेत अजित पवारांच्या भेटीसाठी आणि रुपाली चाकणकर देखील जे आहेत ते दुपारी अजित पवारांची भेट घेणार आहेत। या सगळ्यानंतर रुपाली ठोंबरे नेमकं काय उत्तर देतात किंवा अजित पवारांशी भेटल्यानंतर अजित पवार त्यांच्याशी काय बोलतात, काय या दोघांमध्ये चर्चा होते, अजित पवार काही सूचना देतात का रुपाली ठोंबरेंना, हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीसाठी आता पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत। बरोबर आहे अभिजित, 3 दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय। एकीकडे माधवी खंडाळकर या अजित पवारांच्या भेटीसाठी कार्यालयामध्ये दाखल झाल्यात, दुसरीकडे अजित पवार आहेत कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतायत, भेटीगाठी सुरू असण्याचे त्यांचे दृश्य आहेत आणि तिसरीकडे रुपाली ठोंबरे पाटील या सुद्धा राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। नेमकं या सगळ्यांमध्ये आता नेमकं काय बोलणं होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जसं की अभिजित तू सांगितलं, माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आरोप केलेले होते की त्यांनी मला मारहाण केलेली आहे आणि रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीविरोधात देखील माधवी खंडाळकर यांनी गुन्हा दाखल केला होता आणि त्याच माधवी खंडाळकर आता अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात आणि रुपाली ठोंबरे पाटील देखील भेटीसाठी दाखल झाल्यात। जसं की आता अभिजित यांनी सांगितलं की या दोघांसोबत अजित पवार बोलतायत, नेमका काय वाद आहे आणि काय नेमकं दोघांचं म्हणणं आहे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। त्यानंतर रुपाली ठोंबरे यांना नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे काल उशिरा पक्षाकडून, त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून पुण्याच्या त्यांच्या पक्ष कार्यालयात येऊन बसले आहेत। नागरिकांना भेटतायत। अनेक आमदार अजित पवारांना भेटायला आलेले आहेत। पुण्यातलं शिवाजीनगरमध्ये असणारं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे मध्यवर्ती कार्यालय काल
3 ते 4 दिवस पुण्यात मुंबईत सगळ्या बैठकी झाल्यानंतर आणि पार्थ पवारांचा जो जमीन घोटाळ्याचा वाद आहे तो झाल्यानंतर आज अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात आहेत आणि विशेष म्हणजे हे तेच ऑफिस आहे ज्याच्या वरच्या मजल्यावरती पार्थ पवारांचं देखील केबिन आहे। आपल्याला माहिती आहे की अजित पवार हे पक्ष मध्यवर्ती कार्यालयात आज हा सगळा घोटाळा झाल्यानंतर पहिल्यांदाच आज मध्यवर्ती कार्यालयाला आहेत। हा सगळा पाहतोय तुम्ही की अजित पवार स्वतः जे आहे ते या पक्ष कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठी घेतायत। जे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या आगामी निवडणुका आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना दादांनी इथे बोलवलेलं आहे अजित पवारांनी आणि जवळपास 1 तासांपासून या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद अजित पवार साधतायत। खरं तर जे ग्रामीणचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते देखील या पक्ष कार्यालयात आलेले पाहायला मिळतात, त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत। विशेष म्हणजे ही जी बिल्डिंग आहे ना, याच बिल्डिंग मध्ये वरच्या मजल्यावरती अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांचं देखील कार्यालय आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पार्थ पवारांच्या जागेचा त्यांच्या अमेडिया कंपनीचा विषय गाजतोय। त्यानंतर काल उशिरा जमीन रद्द झाल्याचं स्वतः अजित पवारांनी मुंबईत बोलताना सांगितलं होतं आणि हा सगळा झाल्यानंतर आता अजित पवार आज सकाळपासून या पुण्याच्या पक्ष कार्यालयात बसून आहेत। आज दिवसभर त्या पक्ष कार्यालयात बसून राहतील। आपण याच बिल्डिंग मध्ये पार्थ पवारांचं देखील कार्यालय तर ते पार्थ पवार देखील इथे येतात का, अजित पवार आता माध्यमांशी बोलताना काय संवाद साधतात, कारण हे पक्ष कार्यालय देखील पार्थ पवारांच्याच मालकीचं आहे, त्यांच्याच जागेत हे पक्ष कार्यालय आहे आणि याच पक्ष कार्यालयात आता अजित पवार हे सकाळपासून खरं तर इथल्या नागरिकांशी असतील किंवा इथल्या कार्यकर्त्यांशी असतील ते संवाद साधताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सचिन अंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर माधवी खंडाळकर या अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये। आपण सगळे अपडेट्स अभिजितकडून जाणूनच घेतोय। अजित पवार देखील आता जे काही पार्थ पवार यांचं जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये नाव समोर आलेलं आणि त्यानंतर अजित पवार देखील वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले, विरोधकांनी तर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली होती। जोपर्यंत सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली। त्यानंतर अजित पवार माध्यमांशी देखील बोललेले आहेत। त्यानंतर ते पुण्याच्या कार्यालयामध्ये आज दिसून येत आहेत। रुपाली ठोंबरे पाटील या देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। पक्षानं त्यांना नोटीस बजावली आहे आणि त्यानंतर त्या थेट कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। या संदर्भामध्ये नेमकं काय बोलणं होतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर माधवी खंडाळकर या महिलेने रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आरोप केलेला होता। रुपाली ठोंबरे पाटील यांनी मला मारहाण केली असा आरोप माधवी खंडाळकर यांच्याकडून करण्यात आला होता। त्याचबरोबर माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे यांच्या बहिणींविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल केलाय। त्यामुळे त्या देखील आता अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयामधून सगळे अपडेट्स आपण जाणून घेतोय। आज चला तुम्ही जावा त्यांनी सांगावं की त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करायला नको पक्षाने, हे जर त्यांना स्पष्टीकरण देता आलं तर ती कारवाई नाही होणार। जर त्यांनी 7 दिवसात हे स्पष्टीकरण नाही दिलं तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई ही रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर करण्यात येणार आहे। त्यामुळे 7 दिवसांमध्ये आता रुपाली ठोंबरे पाटील यांना ते स्पष्टीकरण पक्षांना द्यावं लागेल।